तर मित्रांनो व्हॉट्सअपमध्ये एकदम खतरनाक असा अपडेट्स आलाय. जसं की तुम्हाला सुद्धा माहिती असेल की बीटा अपडेट जी काय असतं तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एखादा प्रत्येक ॲपचं बीटा अपडेट असतं. म्हणजे बीटा अपडेट म्हणजे काय सगळ्यात पहिलं तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बीटा अपडेट म्हणजे काय, एखादे ॲप असते ते जी की नवीन काही फीचर्स येणार असतील तर सगळ्यात पहिले ते बीटा टेस्टमध्ये येतात आणि जो कोणी बीटा टेस्टिंग जॉईन असतो त्याला सगळ्यात पहिले ते अपडेट्स बघायला भेटतात. अशा प्रकारचं व्हॉट्सअप आहे, एक नवीन अपडेट्स घेऊन आलं आहे. म्हणजे की तुम्ही व्हॉट्सअपमध्ये जर ओपन केला आणि सेटिंगमध्ये गेला तर तिथे तुम्हाला बीटा प्रोग्राम जॉईनचा एक नवीन ऑप्शन बघायला भेटणार आहे व्हॉट्सअप ॲपमध्ये. जर तुम्ही त्यावर क्लिक केलं तर तिथून जी काय बीटा प्रोग्राम तुम्ही जॉईन करू शकता. पण आता सध्या ते तुम्हाला प्रॉब्लेम बऱ्याचशा जणांना तिथे येत आहे आणि तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा काय सगळं मी डिटेल्समध्ये सांगणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन आहे ती नक्की प्रेस करा, अजिबात विसरू नका. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सगळं काय डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ. तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन आलो. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो तुमचं व्हॉट्सअप आहे ते अपडेट असणं गरजेचं आहे. अपडेट नसेल तर अपडेट आहे ते नक्की करून घ्या. आणि सगळ्यात पहिले व्हॉट्सअप अपडेट केल्यानंतर जसं की आता बघू शकता रँडमली एक छोटासा व्हिडिओ आहे पण लास्टपर्यंत नक्की पहा. बऱ्याचशा जणांना हे ऑप्शन आहे तो भेटला पण असेल. जसं की मी व्हॉट्सअप इथून ओपन करून घेतो. जसं की आता माझा पासवर्ड असेल तो मी इथून टाकून घेतलाय. त्यानंतर माझा व्हॉट्सअप आहे ते थोडंसं मी ओपन केलं आणि ब्लर केलाय. ओके, तर आता ओपन झालं व्हॉट्सअप. त्यानंतर तिथे थ्री लाईनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आहे. त्यानंतर येथे बघू शकता जसं की सेटिंगमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर लास्टला अर्ली ॲक्सेस टू फीचर्सचा नवीन ऑप्शन आलेला आहे. आता हा ऑप्शन नेमके आहे कशाचा सगळ्यात पहिले सांगतो. याच्यावर जर तुम्ही बघू शकता खाली लिहिले जॉईन द बीटा प्रोग्राम. म्हणजे की जर तुम्हाला याचं व्हॉट्सअपचं बीटा अपडेट जर यूज करायचा असेल, जर तुम्ही कॉन्टेंट बनवत असाल तर मी तर सांगेन की तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा. पण आता प्रॉब्लेम काय येतात जसं की तुम्ही याच्यावर जर क्लिक केलं आणि ह्याला जर तुम्ही ऑन करायला गेला बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला अपडेट्स जी काय अशा पद्धतीने प्रॉब्लेम येतात. जसं की आता इंटरनेट जरी मी ऑन केलं आणि ह्याला ऑन केलं तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम येत आहे. तर हा प्रॉब्लेम नेमकी येतोय कशानं सगळ्यात पहिले तर समजून घ्या. हा प्रॉब्लेम येतोय म्हणजे की बरेचसेच लोकांनी व्हॉट्सअपचं बीटा अपडेट्स आहे ते जॉईन केलेलं आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे तो त्यांना बघायला भेटत आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो काय करायचं. आता हा प्रॉब्लेमचं सोल्युशन काय, ह्याला सोल्युशन काही सुद्धा नाही. तुम्हाला सारखं ट्राय करावं लागणार आहे. एक जर व्यक्ती त्यातून बीटा प्रोग्राममधून जर बाहेर आला तर तुम्ही लगेच आहे ती जॉईन करू शकता. आता सध्या बीटा प्रोग्राम फुल आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला एरर येत आहे. जसं की आता मी इथून बॅक केलं आणि समजा मी अर्ली ॲक्सेस टू फीचरवर क्लिक केलं तरी सुद्धा ह्या ऑप्शनला जरी मी ऑन करायला गेलो तर बघू शकता अशा पद्धतीचा मला जी काही एरर येत आहे. म्हणजे मी आता बीटा टेस्टिंग आहे ते जॉईन करू शकत नाही. पण जसं की आता मी प्ले स्टोअर जर इथे गेलो आणि जर मी ते व्हॉट्सअप सर्च केलं तर मी ऑलरेडी जी काय असेल बीटा प्रोग्रामला जॉईन आहे. जसं की आता बघू शकता इथून जसं की आता बघू शकता इथे मी व्हॉट्सअप जसं की अशा पद्धतीने सर्च केलं तर बघू शकता व्हॉट्सअप मी सर्च केलं. हे बघू शकता इथे व्हॉट्सअप माझं नॉर्मली व्हॉट्सअप आहे याला अपडेट सुद्धा आलं आहे. पण जसं की आता मी इथून जीमेल आयडी असेल ती थोडीशी मी इथून चेंज करून घेतली. ही जीमेल आयडी आहे. ओके, लॉग इन केलं आहे. त्यानंतर सर्च बारमध्ये जातो. आता इथे जर मी व्हॉट्सअप सर्च केलं ओके जसं की आता व्हॉट्सअप सर्च केलं. आता बघू शकता व्हॉट्सअप. आता बघू शकता व्हॉट्सअप मेसेजिंग ॲप मोड केलेलं आहे बीटा. म्हणजे मी बीटा जॉईन आहे. इथून अपडेटवर क्लिक करून मी अपडेट सुद्धा ते करू शकता. तोच ऑप्शन काय केला आहे की डायरेक्ट त्याने इथे व्हॉट्सअपमध्ये आणलेला आहे. पण आता सध्या याला जर ऑन करायला गेलं तर अशा पद्धतीचा मला एरर आहे तो बघायला इथे भेटत आहे. ओके, तर हा प्रॉब्लेम बऱ्याचशा जणांना येत होता. हा प्रॉब्लेमचं सोल्युशन काही सुद्धा नाही. जर जो व्यक्ती बीटा प्रोग्राममधून बाहेर येईल त्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता. आणि हा फेशियल जो काही ऑप्शन दिला आहे हो यांच्यासाठी युजफुल राहू शकते ज्यांना बीटा यूज करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला हे अपडेट भेटलं का नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.